गेला गेला काय करते रे ए यार काय आहे येडी घर खोट करता काय अरे मला ते थोडी गंमत करावं ते लागलं मोठमोठी बोंबलायला अरे वगैरे आले ते कशी माहिती ना तुला मग त्याच्यामुळेच पळून आले गाठ म्हणलं गोय गावलं काय करायला हे लावलं त्याचं तोंड असं कायला करता तुम्ही करायला थोडी म्हणलं की त्याची गंमत करावं म्हणलं हे करावं ते लय मोठीने वळायला लागली तिथून परत त्याच्या नादी काय लागायचं तुम्ही शानी ना तुम्ही अरे छोट्या ते एवढं घरी चांगलं आहे श्रीमंत आहे मग त्याला दवाखान्यात काय वगैरे न्यायला काय आता काय त्यांचं काय त्यांचं त्यांना माहिती त्यांना कळत नाही का आपलं बरं याडे झाले की नाही बा दवाखान्यात न्यावा थोडे औषध गोळी बघा त्यांना काय पण याला काय कळत घरचं नाही. चांगलं आहे सगळं घरी व्यवस्थित आहे आज असं पोरग इकडे येड्यावानी करते त्यांचं त्यांना पटाय पाय भाऊ. ते मर्दी जाऊ चल तुम्ही कुठे चालले आता आता आम्ही चाललोय रानात राहणार चालले मग काय या राहणार संध्याकाळी भेटू मग परत चला चालेल चला मग जाऊ का काय रडू नको मी तुला खाऊ बनवून देते हा? खाऊ हा खाऊ खायचा ना खाऊ खायचा. तुला आवडतं तर खाऊ बनव ना हा बनवू आपण हा तर रडायचं नाही आणि रोडला कशाला गेला तुला सांगितलं ना बाहेर जायचं नाही तुला त्रास देत ना बाहेरची पोरं दिला ना हा अजिबात बाहेर जायचं नाही बरं का छान आहे ना तू मी आणि त्यांना हाणायचं नाही वेडे हाणते तू छान आहे ना हा काय चाललंय आपा काय नाही काय अरे काय संदीप काय चाललंय हा नाही मनस्थितीच नाही त्यांची बघण्याची काय करत लागले का वाढायला तसं नाही करायचं बाळा ऐक ना तिकडे तसं नाही लक्ष द्या करू. त्यांच्या काय काय तू छान आहे तुझं लग्न करायचंय ना हा लग्न करायचंय लग्न हा. लग्न तुझं लग्न झालंय हा माझं झालं पप्पाचं झालंय हा. माझं बी लग्न करायचे मला तसं वाढ- खेळायला हा हा मला तुम्ही एक काम करा. खेळायला त्याला चांगला कुठंतरी इलाज करा त्याकडे जाऊ. नाही 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 बारी 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 नाही ताई तुम्ही माझं ऐका याला एक दिवस का होईना तुम्ही इकडे बोळायला न्या आंबाबाईला हा ना एकदाच साकडं घालून बघा बरोबर सुधारणा होणार याच्यात तुम्ही म्हणताय ना तसं एकदा करून बघ लय दवाखाने केले बघा असं नाही करू बाया दुसरे आले ना तसं नाही करू शांत बस तुम्हाला मी सांगतोय ते करा तुम्ही माझं ऐका फिट नाही ना त्याला नाही नाही फिट मग नाही असं हातबीत दातबीत चावितोय ती ते तसंच करतो घटना बाळा तसं नाही करू. शक्यतो आपा यांना पाण्यापाशी नेऊ नका यांच्या या डोक्यात असा परिणाम आहे ना तुम्ही एकदा घेऊन चला मग आज ऐका तुम्ही मंगळवारच्या दिवशी तुम्ही या दोघं नवरा बायको या याला घेऊन या चालतंय. बघू, देवीला फुल लावू हा बघू आपण करू याचा बरोबर कार्यक्रम संदीप तसं काही उमजत नाही ना काही नाही तसं त्याच्याच भानात असं. त्याच्या भानात असतो अहो लय दवाखाने केले आम्ही वैतागलो आता तुम्ही म्हणताय ना ते पण करून बघतो आम्ही काय हा? काय नाही तुला खाऊ करायचंय ना खाऊ हा, मला खाऊ दात वाजव बरं नाही ते नसं कळत ना नाही तसं काय नाही हो. सांगितलेलं काही नाही 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 एक नाही दे ना नका ओढू नका थिर राहा. शांत बस हा ग बस यांना घ्या तुम्ही माझं ऐका हा चालतंय चला चल चहा नाही, करते. चहा नका आता, जाऊ. चला ना इथं ठेवा खाली ठेवा घरात नका नेऊ ठेवा हे उचला यांना नाही चप्पल. घरात न्या अरे घरात नाही घेऊ चप्पल अरे, खाली इथं ठेव ठेवा. सावकाश चला, घ्या चहा प्यायचं. घ्या नाही ती, जा, चहा प्यायल्यासारखं झाले यांना घ्या घरात ए रताळे लाकूड टाक तिकडे चल. मला चक्कर मारलाय मी नाही जोडणार चल लाकूड टाक तिकडे चल चक्कर मारतो तुला मला चक्कर मारायची मार मार चल का मारतो लाकूड टाक तिकडे साईडला बस 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 ए ए ए म्हणा ए म्हणा ए ए ए रे, अरे अरे उठ 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 काय झालं कस काय पाडलं तू पाडलं त्याने कोणी पाडलं
त्या पोरांनी पाडलं का? तुला सांगितलं ना बाहेर येऊ नको म्हणून हा? मग चक्कर मारायची चक्कर गाडी आपण गाडी घेऊ आपण हा. पप्पाला सांगू गाडी घ्यायला हा. चक्कर गाडी करू. पाहिजे. हा हा घेऊ हा, बुर. हा चाल. तुला सांगितलं बाळा बाहेर येत जाऊ नको. नालायक. बुर्र. पाडलं तुला. चल चल. चलो चला चल. लय बाळ गुणी. हो हो हो. गुन्हेच आहे माझं बाळ. चप्पल हातात नाही घेऊ हा, पायात घाल. घाल नीट. ती नाही, ती एक पप्पाची आहे, ही घाल. हा ही चल. चला नीट. घेतीन ते घेतीन. राहू दे. हा नीट राहायचं बरं. चल हळूच हळूच. बुर्र. हा बुर जायचं. बुर्र जायचं. दूर फिरायला जायचं आपल्याला. चल हा तू शान आहे ना बा. हा इथं बसा तू. मी काय करते, आपल्याला बाप्पाला जायचंय ना. हा मग मी हार फुलं आणि नारळ घेऊन येते. तू इथंच बस, कुठं जायचं नाही. हा अजिबात कुठं जायचं नाही. हा ऐकणार ना माझं. हा इथंच बस. चलो कुठं जाऊ नका बा. हा इथंच बस. अगं जाऊ दे ना ते, सोड ना विषय. विचार, किती विचार. वेळ हा, तेवढ हा, घेऊन म्हणजे बसची ना आता. बघ ना, विचारून काय म्हणते. नाही समजलं तर उद्या परत आपण सरांना विचारू. ऐक ना चालली 2 मिनिटं. कुठं म्हणजे? चालले मी माझं, 2 मिनिटं चालली. मला जिकडे जायचंय तिकडे जाईन. ऐक ना तुला एक सांगायचं होतं ते. काय? मला तुला आवडत. मला तुझं खूप प्रेम आहे. चल प्रेम. नाही थांब ना ऐक. सरा. येडा आहे का तुझ्या माझ्याकडे? ते काय? कोण आहे? अरे गाडी डोक्यात दगडी वेगळी चली काय करते असं? हो बरं झालं बरं का, लय उपकार झाले तुमचे. मला तुम्ही वाचवलं खरंच ना. अरे 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 मारतो का काय तिला? सोड सोड सोड. अहो नाही मारत नाहीयेत. अहो बरं झालं ती इथं होते म्हणून तरी माझी आज इज्जत वाचली म्हणायचं. ती 2 पोरं मला छेडत होते, त्यांनी माझा हात धरला होता. ह्यांनी त्यांना दगड उचलले, ते पळून गेले. यानी हा खरंच धन्यवाद बरं का तुमचं. बरं झालं बरं का, ह्यांनी आज माझी इज्जत वाचवली. खरंच धन्यवाद तुमचं. कुठे चाललात तुम्ही? आम्ही मंदिरात आलो होतो देवीच्या. हा का? मी पण तिकडे चालले होते. चला मग. चला मग चल. हा. बोट काढ. चल चला. हा भूर आलो ना आपण. हा हा. चला इथे चप्पल काढायची. पायऱ्या खाली काढा चप्पल. काढा काढा चप्पल. हातात नाही घ्यायची. आपण देव बाप्पाला आलो ना, हातात नाही घ्यायची. चल चल. हा चल चल. हा उडी नाही मारू, पडशील. उडी नाही मारू. चल चल हळूच उतर. हा ये इकडे. चल बाप्पा. हा बाप्पा. बाप्पा. घंटा वाजव 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 वाजव. हा चल चल. ये इकडे. चल बाप्पा. आई खूप दवाखाने केले बघ माझ्या पोरासाठी मी, पण कुठंच फरक पडला नाही. शेवटचा मार्ग तुझा दिसला मला. त्याचं दुःख आता तूच पदरात घे आणि त्याला शहाणं कर. त्याला जर फरक पडला ना तर इथंच महिनाभर राहून मी तुझी सेवा करेन. पण एवढं सुख माझ्या पदरात टाक आई. एवढं सुख माझ्या पदरात टाक. हात जोड. हात जोड. हा असा हात जोड. आम्ही तर बस आपण बस इथं बस. इकडं तोंड कर. इकडं बस खाली बस. नीट बस.
कधी आले होताय? अहो भाऊ तुम्ही कधी आले? नमस्कार. काय चाललंय संदीप? या नाही तिथं बस. संदीपचं काय कुठं आणलाय का त्याला? हो आणलंय ना. फरक जाणवतो थोडाफार. अहो भाऊ पहिल्यापेक्षा खूप फरक झालाय बघा त्याच्यामध्ये, म्हणजे अर्ध्याच्या वर तो बरा झालाय आता. तुम्ही मला त्याचे वडील आलेत कसं? होय आम्ही इथंच आहे बरेच दिवस झाले. खरंच तुमचे लय उपकार झाले बघा. तुम्ही जर सांगितलं नसतं ना तर माझ्या डोक्यात पण आलं ना. अहो लहानपणापासून तो असाच होता. कित्येक दवाखाने केले पण काही फरक पडला नाही. पण तुमच्या सांगण्यावरून इथं आले. देवीने माझं घरानं ऐकलं बघा. आता मी कोण एकदम सांगणार? चांगलं झालंय. नाही नाही, तुमच्या लक्षात आलं का? मी सांगणार कोणी? हो, या आईचं सत्व आहे हे. तुम्हाला फक्त मी मार्गदर्शन केलं का तुम्ही इथे या. फरक तर जाणवतोय ना आता? एकदम बरं 1% त्याला गुण येणार. दोघं आल्यात का? आहे ना तिथं. चल चलो त्यांची गाडी. आप्पा काय म्हणते गाडी तब्येत? सुधारणा बरं वाटतंय का? थोडं जाणवतोय फरक? जाणवतोय. नाव सांग तुझं. नाव सांग. नाव सांग बरं. नाव सांग बाळा. नाव सांग तुझं. मांडी घाल. मांडी घाल. मांडी घाला. हा श्रीकांत. संदीप. येतो येतो. तरी त्या मानाने 50% गुण या आलंय. एका महिन्यात. अजून महिनाभर लईतलंय. तीर्थान प्रसाद आणि आईचं सत्व आहे. तुम्ही आपा ध्यानात राहून द्या. याला तर सांगण्यात मजा नाही. तुम्ही दोघं नवरा बायको ती आईच. 1 महिना कंटिन्यू चालून द्या. तीर्थात जेवढी ऊर्जा आहे 2 टाइम चालू राहून द्या. लई फरक आहे आपा त्या मानाने याच्यात. हा मी तर म्हणतो 50%च्या पुढं फरक आहे. वहिनी काय म्हणायचं तुम्हाला? नाही बरंच फरक पहिल्यापेक्षा लई येडेपणा कमी झालाय त्याच्यातला. निदान आता नाव तरी तुटकं मोठकं शब्दात नाव तरी सांगतोय. हा पहिलं गुंड्या तोडायचं काम सोडून काय करीत होता? आंबाबाईची कृपाई. हात बी क्लिअर झाली. हाताला काय करताय? पहिलं काय कुठं पण पडायचं आहे. ते पहिल्याच आहे. काही नाही. नाही गुण आहे. अजून 1 महिना ठेवत्याला नाही, जोपर्यंत बरा होत नाही ना तोपर्यंत मी इथंच थांबलाय. काय नाही. मनोभावी सेवा. आज यांना एवढा 50% गुण आहे. 101% तुम्ही काळजी करू नका. आई ह्या पोराला 1 महिन्यात क्लिअर करणार. तुम्हाला 50% तर हा गुण आहे आपा. अजून याच्यात होणार. काही काळजी नसून द्या. लई फरक झालेला आहे त्या मानाने. बरं आपा चला राम राम. बघ नाही संदीप गावचे हे तर फार सुधारलाय आता. चल जरा गाडी घेऊ त्याची. संदीप बोला. काय चाललंय? काय चाललंय संदीप तुमच्या राज्यात? आई अंबाबाईची कृपा. मला काहीतरी छान आणि सुंदर जीवन परत भेटल्यासारखं वाटतं त्या आई अंबिका मातेच्या कृपेने. आम्हाला तर अपेक्षा नव्हती. तुम्ही एवढं सुधारतात. मला एवढा अनुभव आला. देवभैरच्या अंबाबाईला आलो आणि मनापासून जर प्रार्थना केली ना त्या आई अंबाबाई प्रत्येकाला गुण देते म्हणजे देतेच. बरोबर. आणि त्याचा अनुभव मला स्वतः आलाय. देवभैरच्या अंबाबाईने असे अनेक कित्येक भक्तांना परीक्षाही घेतल्या असतील आणि त्यांचं चांगलंही केलं असेल. हे 100%. कारण माझ्या अनुभवावरून मी सांगतो या देवभैरच्या अंबाबाईला कुणीही या अर्जुड व मनापासून प्रार्थना करा की आई जगदंबा आई अंबाबाई नक्कीच सगळ्यांच्या मदतीला जाऊ. बोला अंबाबाईचा. देव दीदी तू रोज येते मंदिरात? नाही, जेव्हा टाइम भेटेल ना तेव्हा येते. मग मला का नाही घेऊन येत तू? अगं तुला कसं घेऊन येणार? तुला तर शाळा असती. ज्यावेळेस सुट्टी असते त्यावेळेस घेऊन येते का नाही मी तुला? हा पण मंदिरात आल्यावर किती प्रसन्न वाटतं ना. भारी तर वाटतच. आणि जेवढे दुःख असतं ना काही माणसाचं दुखत वगैरे देवीपाशी आलं की दुखणंच निघून जातं. आणि भारी पण वाटतं ना. हो हो. चल दर्शन घेऊ देवीचं.
आई अंबाबाई, ज्या कृपेने पूर्ण बरा झालो आई. तुम्ही ठीक आहात ना? हो बरं वाटतंय तुम्हाला आता? हो. मला ओळखलं? नाही हो. आपली भेट झाली तिथं तुम्ही दगड उचलले होते त्या पोराला आणायला, ते आठवतंय का? काही आठवत नाही, नाही का? पण अंबाबाईच्या कृपेने आता बरं वाटते. बरं वाटतं? काहीतरी वेगळ्या दुनियेत आल्यासारखं, एक नवीन जीवन भेटल्यासारखं. हो ना, आंबाबाई सगळ्यांचं दुःख दूर करते नाही का? हो नक्कीच. तुमचे आई वडील होते ना तुमच्या सोबत? आहेत इथंच असतील कुठेतरी. हा का? आहेत का इथं? हो, बोलू त्यांना. आले आई का? पप्पा येतील आता, इथेच मंदिरात. अगं तू कशी आहेस? बरी आहे? हा मी आई बरी आहे. कोण आहे? ती ना, ती तुझी मैत्रीण आहे. माझी आई? मी कसं ओळखत नाही? अरे जेव्हा तू जरा वेडा होतास ना, तेव्हा गुंड्याच्या तावडीतून तू सोडवलंस तिला. आई मला वाटतं ती पण अंबाबाईचीच कृपा असेल, सगळी म्हणून तर ती परत आईचीच कृपा आहे. आईच्या दारातच मला भेटली. ही माझी छोटी बहीण. हो का? हा. छान आहे. एकटीच आलीस? नाही, आम्ही दोघी आलो हा का? नाही का. म्हणलं आज लय दिवस झाले ती दर्शन घेतलं नाही, तर मनाला असं कसं तरी वाटत होतं. आता कसं प्रसन्न वाटतंय येऊन. आता संदीप पण एकदम चांगलं झालंय. हो ना. ऐक ना, मग एकदा घरी ये ना आमच्या. बरं येईल वेळ भेटल्या. मम्मी पप्पाला घेऊन ये हा, आणि हिला पण घेऊन ये. बरं येऊ का? हा. चल. आई, तुझ्या कृपेने आज माझा संदीप बरा झाला. म्हणल्याप्रमाणे 1 महिन्याच्या आत तू माझ्या बाळाला चांगलं. बरं आई, आता आम्हाला जायची परवानगी दे. पण मी दर मंगळवारी तुझ्या भेटीला येत जाईल, संदीपला घेऊन. नक्कीच अंबाबाई. चला.